या सर, या बसा तुम्ही. शंभू हे बघ कसलं भारी बूट चमकायला लागलाय. अरे एकच नंबर. आता मला बी जमायला लागलं बूट पॉलिश करायला. कमी सोडते, काय करते सगळं तू? अरे सकाळीच ही दुकानात येऊन बसलीये आणि म्हणते कशी की मला बूट पॉलिश करायला शिकायचंय म्हणून. या मुलीच्या जिद्दीचं कौतुक करेल ना तेवढं थोडं आहे बघ. मी काल ऑलरेडी तू माझे डोळे उघडलेस, आता हे अजून लाजवू नकोस. शंभू अरे काय बोलतोयस? मी कुठं तुला लाजवायला लागलोय? मला फक्त तुला एवढंच दाखवून द्यायचंय का जे काम करून आपल्याला रात्री शांत झोप लागते, आपल्या घरच्यांचं पोट भरतंय आणि जे काम करून आपल्याला आपल्या घरची जबाबदारी घेता येते ते काम कवाच हलकं आणि कमीपणाचं नसतं. कष्ट केल्याशिवाय भाकर मिळते का सांग? कमी आता बघ तू, इथून पुढे माझ्या या कामाची मी कोणतीच तक्रार करणार नाही. मी बाबांचं दुकान पण सांभाळेल आणि त्यांची पण काळजी घेईन. डोंट वरी शंभू, काही स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. तुझ्या बाबांची ट्रीटमेंट लवकरच सुरू होईल. ऋषी सर खूप उपकार आहेत बघा तुमचे. आज कमळीमुळेच माझ्या मुलाचा जीव वाचला आणि आज तो माझ्या समोर उभा आहे. कमळीसारखी मुलगी आहे ना सगळ्या आईंना मिळो. हो, कमळीसारखी मुलगी सगळ्यांना मिळो. हाय तुळजाई, माझ्या कोमळीला तू हुशार तर बनवलंच आहेस, पण मनानं बी लई सुंदर केलंयस बघ. म्हणून तर तिला तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगावर कशी मात करायची ते बरोबर समजतंय. आज तिनं त्या पोराला मरणाच्या रस्त्यातून परत मागत आणलं. एखाद्याचा जीव वाचवणं सोपं काम नसतंय, पण माझ्या कोंबडीला ते करून दाखवलं बघ. लई गुणी हाय ग माझी लेक, लई गुणी हाय माझी पोर. पण अजून मी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहतीय. त्या गुरुजींनी कमळीची काळजी घे असं का सांगितलं असेल? माझ्या कमळीचा जीव धोक्यात तर नसेल ना ग? माझ्या कमळीला काही होणार तर नाही ना? आई मला सारखे काळजी वाटत राहते ग. माझ्या कमळीला काही व्हायला नाही पाहिजे. माझ्या कमळीचं रक्षण कर आई, माझ्या कमळीचं रक्षण कर. कमळे, बसा की. कमळे, आज तू जे काही शंभूसाठी केलंस ना, त्यानंतर स्पर्धेमध्ये मला तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी विनर दिसतच नव्हता बाळा. कोण जिंकलं, कसं जिंकलं यापेक्षाही तू एक जीव वाचवला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. कमळे, माझी मोठी मुलगी तुझ्यासारखीच असेल ना ग? तुमची धाकटी लेक आता सुधारायला लागले की नाही? मी माझ्या मोठ्या मुलीबद्दल तुला सांगतो आणि तू अनिकाची आठवण काढलीस. खरं आहे, अनिका आता सुधारायला लागली आहे. मी काय म्हणतोय, आता आजीसने बी बरं वाटतंय, अनिका बी सुधारायला लागली, म्हणजे जबाबदारीनं वागायला लागली. तर मग आता आजीसने आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया की. मला नाही आवडत आहे असं. किती बी काय बी झालं तरी असं लपून ठेवणं, खोटं बोलणं मला चुकीचं वाटतंय. कमळे, मी समजू शकतो तुझ्या मनात काय चाललं असेल ते. मला माहिती आहे तुला खोटं बोललेलं, गोष्टी लपवलेल्या आवडत नाहीत. आई आता सेमिनारवरनं आली की तिला सगळं खरं खरं सांगून टाकू. हा, पण त्यासाठी योग्य वेळ निवडायला हवी. चालू दे तुझा अभ्यास. आलाच.
चला, एकदा या खोटेपणाचं वजन माझ्या डोसक्यावरनं उतरलं का मग मला जरा मोकळं मोकळं वाटेल. कमळी, तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि मी तुझ्याशी एवढा जोडला जाईन असं कधीच वाटलं नव्हतं. तुझे विचार, तुझी पर्सनॅलिटी, तुझं बोलणं, सगळ्यांना समजून घेणं, सगळ्यांवरती जीव लावणं, तुझं चिडणं सुद्धा मला हवं असं वाटतं आता. कधी कधी वाटतं ना तुला असं जवळ बसवावं आणि घडा 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 मनातलं सगळं बोलून टाकावं, सांगून टाकावं तुला माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. ज्या व्यक्तीचा मी माझी लाईफ पार्टनर म्हणून विचार करतोय ती फक्त तू आहेस कमी, फक्त तू. ऋषी सर, काय ऋषी सर, प्रेम करता की नाही कमळीवर? नाही नाही, माझ्या मनात नाहीये तसं काही. अच्छा, कोणाशी खोटं बोलतोस? माझ्याशी? अरे मी तुझंच मन आहे ना, माझ्याशीच खोटं बोलशील? गेले काही दिवस व्यवस्थित ऑब्झर्व करतोय मी. कमळीला बघितलं ना की अशी डोळ्यात चमक येते तुझ्या, चमक. खरं सांग, आवडते ना कमळी? नाही नाही, तसं काही नाहीये. कोणापासून लपवतोयस? स्वतःपासून की जगापासून? तू काही बोल, फॅक्ट हीच आहे की तुझं कमळीवर प्रेम आहे. खरंय, आहे माझं प्रेम कमळीवर. पण मला नाही माहिती मी हे सगळं तिला कसं सांगू शकणार आहे. आय जस्ट नो की हे ना असं टेम्पररी अट्रॅक्शन नाही आहे. हे प्रेम खरं आहे. हो ना? मग सांग ना तुझ्या मनातलं तिला. कसं सांगू? तू सांग ना, कसं सांगू? एकतर तिच्या मनात माझ्याबद्दल काय हेच मला माहित नाही. अँड ऑन टॉप ऑफ दॅट तिच्यासाठी आता तिचं शिक्षण महत्वाचं आहे. तिचं शिक्षण, तिचे गोल्स या व्यतिरिक्त ती कोणाचाही, माझाही विचार करेल असं मला नाही वाटत.